मृत्यूशी 7 तास झुंज सुरू होती। झाडावर अडकलेल्या युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या युवकाला 6 ते 7 तासांनंतर सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर टाकळी मार्गावरील यशोदा नदीच्या पुलाजवळील थरारक घटना आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं युवक दुचाकीसह वाहून गेला होता। जीव वाचवण्यासाठी युवकानं नदीतील झाडावर आश्रय घेतला होता। पहाटे सुमारे 4 वाजता युवकाचं सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। वर्ध्यामधली ही घटना आहे। मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी ठरली। युवकाची यशस्वीरित्या युवकाला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। झाडावर अडकलेल्या युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली। आपले प्रतिनिधी पंकज गादगे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील पंकज। नक्कीच विक्रांत, ऑरेंज अलर्ट वर्धा जिल्ह्याला काल देण्यात आला होता। संततधार पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। बरेच नाले व नदीच्या काठाला सुद्धा पूर असल्याचं चित्र आहे। एकूणच सर्व मार्ग हा बंद झालेला आहे। त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या युवकाचा सुरक्षित रेस्क्यू करण्यात आला आहे। मृत्यूशी त्या युवकाने जवळपास 6 ते 7 तास झुंज दिली आहे। DDRF व NDRFच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। पळसगाव देवळी तालुक्यातील पळसगाव येथील अक्षय माटे असे या युवकाचं नाव आहे। प्रसंगावता राखून त्याने जीव वाचवला आहे। एकूणच झाडावर आसरा घेत त्या युवकाने आपला काही तास काढले होते आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने DDRFचे व NDRFचे पथक तिथे पोहोचत या युवकाला आता सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे। ही जी रेस्क्यू कारवाई आहे रात्री 4 वाजेपर्यंत चाललेली आहे। धन्यवाद पंकज दिलेल्या या माहितीसाठी।